हॅलो फ्रेंड्स, उन्हाळी वाळवण रेसिपीच्या फ्री क्लास भाग 2 मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। मी आहे ज्योत्स्ना। आज आपण शिकणार आहोत वर्षभर टिकणारी, अगदी कुरकुरीत होणारी आणि चविष्ट अशी दही मिरची बनवण्याची अगदी सोपी पद्धत। त्यासाठी अगदी ताजी अशी छोट्या आकाराची बुटकी मिरची घ्यायची, स्वच्छ धुवून पुसून घ्यायची। त्यानंतर त्याला आपण चिरा पाडून घ्यायच्या असतात। सगळ्या मिरच्यांमधल्या बिया आपण काढून टाकायच्या। शक्यतो ताजं घट्ट दही घ्यायचं। दही जर पातळ असेल तर कपड्यावरती गाळून आपण त्याचं पाणी काढून टाकायचं। त्यामुळे मिरची पटकन सुकते आणि चव सुद्धा खूप छान येते। आता तुम्ही इथे बघू शकता, सगळ्या मिरच्यांच्या अशा चिरामध्ये मी पाडून घेतलेल्या आहेत। त्यानंतर त्यातल्या सगळ्या बिया आपण काढून घ्यायच्या आहेत। हे बघा, अशा प्रकारे सगळ्या बिया आपण आतमधनं काढून घेतलेल्या आहेत। आपल्या सगळ्या मिरच्या चिरून तयार झालेल्या आहेत, बिया बाजूला काढून झालेल्या आहेत। आता आपण मसाला करण्यासाठी एक पॅन घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला 4 चमचे धणे घालायचे आहेत। धणे छान बारीक गॅसवरती, अगदी बारीक गॅसवरती गोल्डन होईपर्यंत छान भाजून घ्यायचे। त्यामध्ये 2 चमचे जिरे घालायचे आहेत। जिरे सुद्धा छान भाजून घ्यायचे आहेत। आता गॅस बंद केलेला आहे। त्यानंतर हे थंड करून घ्यायचं आहे। एका प्लेटमध्ये काढून घेतलंय। हा मसाला आपल्याला धणे आणि जिरेचा ताजाच वाटून घ्यायचा आहे। त्यामुळे अतिशय सुंदर अशी चव येते आणि वास सुद्धा खूप सुंदर येतो। ताजा ताजा धणे जिरेचा मसाला वाटून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता इथे आपण पाव किलो मिरचीसाठी पाव किलोच दही घेतलेलं आहे। दही छान घट्ट आहे। त्यामध्ये धना जिरा पावडर 2 मोठे चमचे घालायचे आहे। चवीनुसार मीठ घालायचे। अर्धा चमचा इथे मी मीठ घातलेलं आहे। अगदी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट चवीसाठी घातलेलं आहे। आता हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। खूप सुंदर असा रंग येतो त्याला, तुम्ही बघू शकता। दह्यामध्ये सगळं मिक्स करायचं आहे। छान एकजीव झाल्यानंतर दह्यामध्ये अगदी गाठी वगैरे राहू नये द्यायच्यात। सगळं दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने आणि मगच आपल्याला हा मसाला मिरचीमध्ये भरायचा आहे। दही मिरची खूपच चविष्ट लागते। जेवताना आपण तोंडी लावण म्हणून पटकन मिरच्या तळल्यानंतर खूपच सुंदर लागतात। तुम्ही बघू शकता, इथे एक एक करून आता मी अशा प्रकारे सगळ्या मिरच्या भरून घेते। सगळ्या मिरच्यांमध्ये दही आणि मसाला जो आपण तयार केला आहे तो सगळा असा भरायचा आहे। कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस या मिरच्या वाळवायच्या आहेत। त्यानंतर मस्तपैकी हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायच्या आहेत। अगदी वर्षभर छान टिकतात। अशा प्रकारे आता आपल्या सगळ्या मिरच्या भरून झाल्या, तुम्ही बघू शकता। आता मी उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवत आहे। 2 दिवस ह्या कडकडीत वाळून अशा प्रकारे तयार झालेल्या आहेत। त्याला असा रंग येतो। खूप सुंदर अशा मिरच्या तयार झाल्या आहेत। अशा छान छान रेसिपी मी चॅनलवर टाकल्या आहेत, त्या तुम्ही नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आता आपण इथे गरम तेलामध्ये गॅस अगदी बारीक करायचा आहे। तेल तापल्यानंतर आणि छान अशा मिरच्या तळून घ्यायच्या आहेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। अशा प्रकारे आपली दही मिरची तयार आहे। वर्षभर वाळवणीचा नवीन प्रकार एकदा नक्की करून बघा।